अजित पवारांवरच्या टीकेवरती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली दिलगिरी। धस यांनी सार्वजनिक मंचावरती बोलू नये, बावनकुळेंनी टोचले होते कान। गेल्या तासाभरापासून धनंजय मुंडे आणि अजित पवारांमध्ये खलबत। सर्वपक्षीयांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीनंतर मुंडे दादांच्या भेटीला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी। तर आरोप सिद्ध झालेले नसताना राजीनामा मागणं चुकीचं, भुजबळ मुंडेंच्या पाठीशी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमलेली एसआयटीच वादात। वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीत, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना बीड परळीच्या गुंडांकडून धोका। शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, लोकप्रतिनिधींना पोलीस सुरक्षा पुरवण्याची विनंती। मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये बीड परळी आणि अंबाजोगाईमध्ये गुन्हा दाखल। परभणीमधल्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जरांगे अडचणीत। पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पवारांच्या चिठ्ठीवरती छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या सोहळ्यामध्ये पवारांनी भुजबळांना दिली होती चिठ्ठी। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी क्राईम ब्रांचकडून मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल। सिद्दीकींच्या हत्येमागे 1 नाही तर 3 कारणं असल्याचा आरोपपत्रामध्ये उल्लेख। महाविकास आघाडीच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांकडून उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका। नियमांचं उल्लंघन, ईव्हीएममध्ये छेडछाड, मतदार याद्यांमधल्या घोळांवरती ठेवलं बोट। छत्तीसगडमधल्या विजापूर जिल्ह्यामध्ये नक्षलींचा जवानांच्या वाहनांवरती हल्ला। नक्षलींच्या हल्ल्यामध्ये 9 जवान शहीद तर अनेक जण जखमी। नवी मुंबईमध्ये टोरस कंपनीचा गुंतवणूकदारांना झटका। गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरस कंपनीचा मालक फरार। एचएमपीव्हीचा भारतामध्ये सुद्धा प्रवेश। बंगळुरूमध्ये 2 तर गुजरातमध्ये 1 अशा 3 बाळांना विषाणूची लागण। मात्र विषाणू चीनमधल्या विषाणूपेक्षा काहीसा वेगळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।